नमस्कार फ्रेंड्स, आज आपण सोडे बनवणार आहोत। सोडे म्हणजेच सोलून वाळवलेली कोलंबी म्हणजेच फ्रॉन्स। ही चवीला खूपच टेस्टी लागते। याचा आकार असा लांबट ह्यासाठी आहे तर आमच्या गावी कोळणी ह्या मोठ्या आकाराच्या कोलंबी सोलून सुपावर किंवा पसरट जागेवर ताटच्या ताटच वाळवतात, म्हणून त्यांचा आकार तसाच्या तसाच राहतो। तर ही सोडे आपण मंद आचेवर 5-7 मिनिटं असंच कोरडे भाजून घेणार आहोत, म्हणजे त्याचा मॉइश्चर निघून जाईल। आता बाजूला एका छोट्याशा पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवणार आहोत। हे पाणी उकळायचं नाही आहे, हलकं कोमटच करायचं आहे। हे बघा, आपलं पाणी गरम झालेलं आहे, आपण ते उतरवून घेऊया। आता हे भाजलेले सोडे आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे ते छान नरम होतील। सर्व सोडे आपण ह्या गरम पाण्यात टाकून घेऊ। छान डुबतील बुडतील अशापर्यंत आपण त्यांना भिजत ठेवणार आहोत। 5-10 मिनिटं तसेच ठेवायचे आहेत आपल्याला। आता गॅस पेटवून त्यावर कढई ठेवून घेऊया। दोन 3 मोठे चमचे तेल टाकून घेऊ आपण। आता बारीक चिरलेला कांदा तेलावर मस्त गुलाबी रंगावर परतवून घेऊया। कांद्याचा रंग छान गुलाबी रंग झाल्यापर्यंत आपण परतवायचा आहे याला। आता ह्यातच 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकणार आहोत। ह्या कमी तिखट मिरच्या आहेत। हे बघा, सोडे आपले मस्त भिजलेले आहेत, छान फुलले आहेत। आता आपण लसूण ठेचून घेणार आहोत। ह्या सुक्या मच्छीमध्ये लसणाचा वापर थोडा जास्तच करायचा असतो, म्हणजे मच्छीचा वास राहत नाही। मी जवळजवळ 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या छानपैकी ठेचून आपण ह्या कांद्यामध्ये परतवणार आहोत। पुन्हा एकदा सर्व एकत्र करून घेऊया। हे बघा, कांद्याचा रंग मस्त बदललेला आहे। ह्यामध्येच आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ। तोही ह्यामध्ये मस्त परतवायचा आहे, मऊ होईपर्यंत आपण त्या कांद्यामध्ये टोमॅटो छान मिक्स करून घेऊया। आता मसाले टाकून घेणार आहोत। मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट आणि रोजच्या वापरातला मसाला, कांदा लसूण मसाला, हे सर्व मसाले आपण टाकून आणि त्यातच 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया, म्हणजे सर्व मसाले कांदा टोमॅटोला छान लागतील, मिक्स होतील। आता ह्यामध्ये आमसुलं टाकायचे आहेत। आमच्या इथे आमसुलं नाही म्हणत, ह्याला कोकम म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। आता हे सर्व मिक्स करून हे सोडे ह्यामध्ये सोडायचे आहेत। हे भिजवलेले सोडे मी 2-3 वेळा स्वच्छ केले होते पाण्यामध्ये, पाणी बदलून धुतलं होतं। आता हे सर्व सोडे आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। हे जे वाळवलेले सोडे आहेत म्हणजेच कोलंबी आहे ही ओल्या कोलंबीसारखीच लागते, पण ते साठवण्यासाठी सुकवली जाते। चवीला खूप छान लागते, भाकरी चपातीबरोबर तर खूपच सुंदर लागते, खूप टेस्टी लागते ही। आता आपण ही झाकण लावून वाफ येऊ देऊया। वाव, मस्त तयार आहे आपली सुकी कोलंबी म्हणजेच सोडे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया आणि गरमागरम कोलंबी म्हणजेच सोडे आपण सर्व करायला घेऊ। एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। हे सर्व सोडे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। तयार आहे भाकरी किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी गरमागरम सोडे। वरून कोथिंबीर टाकूया। चला तर फ्रेंड्स, लवकर या, आम्ही वाट बघतोय जेवणासाठी। तर अशा प्रकारे बनवलेले सोडे तुम्हाला नक्कीच आवडतील, ह्याची मी खात्री देते। आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका।
पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा.